छान दिसतीयस. काय बघतेस? तुलाच बघतीये. मी पण वेडीच आहे. आता कळलं तुला? काय कळलं? तेच की तू प्रेमात पडलीयस. नाही, असं काही नाहीये. काही बोलू नकोस. बरं मग मला सांग, त्याचा आवाज ऐकला की तुझ्या चेहऱ्यावर हसू येतं? तो असं समोर आला की तुझी धडधड वाढते? आणि तो जर कधी बोलला नाही तर मन बेचैन होतं? हे पण मला नाही माहित हे असं का होतं. तो जवळपास असला ना की काहीतरी वेगळंच वाटतं. म्हणजे ते असतं ना, समथिंग स्पेशल. तसं मला नाही कळत एक्झॅक्टली काय वाटतं. मी एक्झॅक्टली नाही सांगू शकत. घरात खूप टेन्शन असलं आणि तो असा समोर जरी दिसला ना तरी त्याच्याकडे बघून तरी आपोआप हसू येतं. पण मला खरंच कळत नाही मला असं का होतं. कारण तू त्याच्यात तुझं सुख शोधतेस. काय तो खूप त्रास पण देतो. मग तू रागावतेस त्याच्यावर? नाही, मी नाही रागवत त्याच्यावर. यालाच तर प्रेम म्हणतात. नाही, असं काही नाहीये. तूच तर सांगितलंस मला सगळं. खरंच काय एवढा विचार करते त्याचा? तो दिसला नाही ना की असं वाटत राहतं की काहीतरी मिसिंग आहे. का ते नाही कळत. कारण तुला त्याची सवय झाली. तिरंग्या. बघ बघ बघ, त्याचं नाव जरी काढलं तरी चेहऱ्यावर हसू आले तुझ्या. हो हो. नाही 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 नाही. काय? हा म्हणजे नाही. मी आधी नव्हती अशी. एक्झॅक्टली. प्रेम माणसाला बदलतं. अगं बघ बघ, जरा स्वतःकडे बघ. किती बदलली आहेस तू. पण तो माझ्याबद्दल असा विचार करत नसेल तर? प्रॉब्लेम काय आहे ना, तू त्याच्या डोळ्यात नीट बघितलंच नाहीयेस. तो जेव्हा तुझ्याकडे बघतो ना तेव्हा जगात दुसरं काहीच दिसत नाही त्याला. पण मला भीती वाटते ग. कसली भीती वाटते? तो तुला सोडून कायमचं अमेरिकेत निघून जाईल याची? नाही, माझं प्रेम त्याला परत अमेरिकेत जाऊच देणार नाही. म्हणजे तू मान्य केलंस की तुझं त्याच्यावर प्रेम आहे? हो हो, तू आता मान्य केलंस तुझं त्याच्यावर प्रेम आहे. वा 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 वा. छवी फिरंग्याच्या प्रेमात पडलीये. छवी तू प्रेमात पडलीयेस. छवी तुझं तुझ्या फिरंग्यावर प्रेम आहे. ए तू प्लीज. मी खरंच प्रेम.
खरंच तुझ्या प्रेमात पडले फिरंग्या, प्रेमात तेही तुझ्या. असं काय होतंय गडगडल्यासारखं? जी ठीक आहेस ना तू? हा बरी बरी बोल. अच्छा ऐक ना, मला तुला ती एक न्यूज द्यायची होती. हम्म. साकेत आणि शांभवी वहिनीला कुठेतरी फिरायला पाठवायचं म्हणजे डोक्यात सुरू होतं. सो मी एक हनीमून ट्रिप प्लॅन केल्या त्या दोघांकरता. चांगली आयडिया आहे रे. हा ते दोघं बिचारे कुठे गेलेच नाहीये. इतकं काय काय घडलंय ना दोघांच्या आयुष्यामध्ये. बरं वाटेल दोघं बाहेर गेले. गुड डिसिजन. थँक्यू. जी तू कुठे गेली होतीस ग हनीमूनला? काय पाटीलपणा आहे. अगं म्हणजे अरे आमच्याकडे हनीमून वगैरे माहित नव्हतं रे कोणाला. शब्द सुद्धा माहित नव्हता. आम्ही आपलं कुठे देवळात जायचो. तिसरं सगळ्या फॅमिली बरोबर. सो अनरोमॅन्टिक. काही अनरोमॅन्टिक नाही रे. प्रेम आणि सुख न मान्यावर असतं. पाहिजे बाई त्या दोघांना कुठे पाठवतोय? 2-3 डेस्टिनेशन केलेत फायनल. लेट्स सी आता ते दोघं काय डिसाईड करतात. गुड. घरच्या सूत्रधाराला मुठीत घेतलं तरच हा हनीमून प्लॅन कॅन्सल होईल. मला अजिबात त्या बटाट्या बरोबर कुठेही जायची इच्छा नाही. वहिनी, वहिनी, काय काय झालं? डोळ्यात पाणी का तुझ्या? ऍक्च्युली वहिनी ऐक, मला सांग, तुला बेबी आता काही बोललीये का? तसं असेल तर प्लीज सांग. नाही नाही मग काय झालंय बोल ना. तू एवढी अस्वस्थ का दिसतेस? काय झालं? खूप भीती वाटते. वहिनी वहिनी तू शांत शांत हो आधी. शांत आणि मला सांग आधी काय झालं. जरा म्हणजे मला अवघडल्यासारखं होते बोलताना. तुम्ही प्लीज समजून घ्याल. वहिनी प्लीज बोल ना तू. म्हणजे साकेत म्हणत होते की हनीमून साठी कुठेतरी बाहेर फिरायला जायचं. पण आता माझी मनस्थिती नाहीये. मला नाही जायचंय. तो राजनाथ बाहेर असा मोकाट फिरत असताना आम्ही कसं जाणार फिरायला? मला खूप भीती वाटते. काही कळत नाही. तुम्हीच सांगा ना. म्हणजे आम्ही बाहेर गेलो आणि तो आमच्या मागे मागे आला आमचा पाठलाग करत. तर बाहेर गेल्यानंतर आम्ही काय करणार आहोत? त्यांनी जर साकेत सरांना काही केलं तर? मला या सगळ्याच टेन्शन आलंय आणि कळत नाही की काय करावं. मला तर जायचंच नाही. मला अजिबात. ओके 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 हो 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 नाही नको. एक तू टेन्शन घेऊ नकोस. तू काही काळजी करू नकोस. तुझं जर का मन स्थिर नाहीये तर जाऊन पण काही उपयोग नाहीये. हो ना. मी दादूशी बोलते. ठीक आहे, त्याला समजावून सांगते सगळं. तू ऐकेल. प्लीज बोला. कारण तो तुमचं ऐकेल. हो वहिनी मी बोलते दादूशी. आधी मी बायाजीला ज्यूस नेऊन देते मग दादूशी बोलते. ठीक आहे ठीक आहे. नको टेन्शन घेऊस तू. थँक्यू. अगं तू टेन्शन घेऊ नकोस. हा मी आलेच. क्या बात आहे. हे एक प्यादो माझ्या कामाचं आहे. आता ह्याचा मला हवा तसा उपयोग करून घेता येईल. मस्त. मला खात्री आहे शांभवी वहिनी अशी कुठेतरी बाहेर जाईल ना फिरायला तर तिला जरा बरं वाटेल. तिच्या मनातली भीती पण कमी होईल आणि फ्रेश होईल जरा. फिरंग्या, तू जसं म्हणतोय तसं प्रत्यक्षात नाही झालं तर? प्रत्येक गोष्टी तसा निगेटिव्ह विचार का करायचा असतो ग तुला? ऐक ना फिरंग्या, मी निगेटिव्ह विचार नाही करत आहे. मी काळजी व्यक्त करते. तिथे जाऊन सुद्धा वहिनीच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. अरे तो राजनाथ आपल्या घरी आला होता. आता इथे आपण सगळे लोक होतो म्हणून आपण वहिनीला काही होऊ दिलं नाही, तिची काळजी घेतली. पण तिथे
त्या परक्या शहरामध्ये दादू आणि वहिनी दोघेच असणार आहेत. तिथे काही झालं तर? हो रे अनिकेत, हा विचार मी केलाच नाही. छवी बरोबर बोलतीये. चिकित तू पण काय काय बरोबर बोलते ती? अगं आपण पोलीस कंप्लेंट केली आहे ना, पोलीस शोधतात त्या राजनाथला, तो पकडला जाईलच. आणि आणि मला असं वाटतं असं घाबरून घरी बसण्यात काही पॉइंट नाही. पोलीस पकडतील त्याला लवकरच, मला माहिती आहे ना. ऐक ना फिरंग्या, जर असं असेल ना तर मग पोलिसांनी त्याला पकडल्यानंतर आपण या दोघांना जाऊ देऊया. म्हणजे यांना सुद्धा टेन्शन नसेल, ते सुद्धा छान एन्जॉय करतील आणि आपल्याला सुद्धा त्यांची काळजी नाही लागून राहणार. बरोबर. थोडं वहिनीच्या बाजूने विचार करून बघ ना. नाही नाही अनिकेत, छवी बरोबर बोलते. राजनाथ पकडला गेला ना की मग त्यांना पाठवू रे, आपल्या जीवाला घोर नको. ठीक आहे, फाईन. चला, एक काम झालं, आता दुसरं. त्या राजनाथला भेटायचंय. काही झालं तरी त्या राजनाथला शोधून काढावंच लागेल. काय करू, कुठे जाऊ, कसं शोधू त्याला? काहीही झालं तरी त्याला समोरासमोर भेटावंच लागेल. दुसरा कुठलाच पर्याय नाही. तो कुठे राहतो हे शोधून काढायला जाऊ. चलिये. ऐक ना, ये ऐक बस इथे, मला बोलायचंय तुझ्याशी. ऐक ना, उगाच मला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करू नको. अजिबात नाही, पण माझा पॉइंट ऑफ व्ह्यू तर ऐकून घेशील ना? काय? गुड. तू जसं शांभवी वहिनीचं म्हणणं ऐकून घेतलं, तसं साकेत दादाची मनस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला. सी छवी, इथे जे काही घडतंय ना त्याचं साकेत दादाला पण टेन्शन आहे. आणि त्याला पण असं वाटतं की शांभवी वहिनीची भीती कमी व्हावी, वहिनीने त्याला वेळ द्यावा. त्यांचं नुकतंच लग्न झालंय, त्यामुळे एकमेकांना समजून घेण्याकरता त्यांनी कुठेतरी बाहेर जाणं गरजेचं आहे ना. पण फिरंग्या, मनात भीती ठेवून वहिनी बाहेर कशी काय फिरायला जाईल याचा तू एकदा विचार कर ना. ऐक ऐक, वहिनी या घरात आली आहे ना तेव्हापासून काही ना काहीतरी सुरूच आहे. शाम आधी बेबी त्याने तिला टार्गेट केलं, मग राजनाथ मागे लागले. तू बघ ना, त्या दोघांना शांतता कुठे मिळाली आहे. सतत काही ना काहीतरी पाठोपाठ सुरूच आहे ना त्यांच्या बरोबर. आणि मला सांग जर ते दोघं कुठे बाहेर गेले तर साकेत दादा आपल्या बायकोची काळजी घेणार नाही. आणि आपला नवरा आपली काळजी घेऊ शकतो हे सुद्धा वहिनीला समजायला हवं ना. आणि त्यासाठी त्यांना बाहेर जायला लागेल. सिंपल. ते एकमेकांवर खूप प्रेम करतात, आणि जर ते दोघं घराबाहेर पडले ना तर त्यांचं प्रेम आणखी खुलेल. मुळात तुझ्यासारख्या समजूतदार मुलीला मला हे सगळं समजवायची वेळच यायला नको. पण तरी फिरंग्या, मला हे सगळं नाही पटत आहे. तू ज्या कोणावर प्रेम करतेस ना त्याचा विचार कर छवी. आणि मग मला सांग, साकेत दादाची अपेक्षा चुकीची आहे. आणि कसं आहे, शांभवी वहिनी तिच्या पास्ट मध्येच राहिली, साकेत दादा बरोबर नवीन संसार कधी सुरू करणार? दादाला पण त्याच्या बायकोकडून काही अपेक्षा असतील ना छवी. आणि आता प्लीज मला तुझ्या प्रेमावरून काही समजावायला जाऊ नकोस. मला माहितीये तू कोणाच्या तरी प्रेमात पडलीस छवी. हा ठीक आहे, इतके ऑकवर्ड का होतेस? ओके, आय अंडरस्टँड. टेक युअर टाइम. वेळ आली की तू सांग मला त्याच्याबद्दल. पण मला सांग, तुला जर त्याच्याबरोबर असा वेळ मिळाला तर तुला छान नाही वाटणार? तुला आनंद नाही होणार? की तेव्हा पण असं टेन्शन मध्येच राहशील?
एक सेकंड साठी तर तू सगळं विसरून जाशील ना छवी. असेल ना. चल ऐक, तू दादा आणि वहिनीच्या जागेवर तुम्हा दोघांना इमॅजिन आठव तुम्ही दोघं कसा बॉन्ड शेअर करा. आणि आठव जेव्हा तुम्ही दोघं सगळ्यांपासून लांब कुठेतरी निघून गेला. यु नो फक्त तुम्ही दोघं. आणि मग तुम्हा दोघांना छान क्वालिटी टाइम स्पेंड करायला मिळाला. सगळं टेन्शन असं कुठेतरी लांब निघून जात. खूप रिलॅक्स फील होत. यार छवी, आपल्या त्या जवळच्या व्यक्तीबद्दल विचार जरी केला तरी इतकं छान वाटतंय. हो ना. होय. काय गेलीस का फिरायला मित्राबरोबर? काही बोलत नाहीस म्हणजे पटलंय वाटतं. काय? हेच की दादा आणि वहिनीला पण असा क्वालिटी टाइम स्पेंड करायला मिळायला हवा. त्यांनी पण कुठेतरी बाहेर जायला हवं. जसं तू आता इमॅजिनेशन मध्ये कुठेतरी लांब निघून गेली होतीस तुझ्या त्या प्रेमळ व्यक्ती बरोबर. राईट. बेस्ट. या घरात छवीला एकदा कन्व्हिन्स केलं ना किंवा कोणालाही पटवणं सोपं असतं. ए बाय द वे, तुझ्या त्या मित्राला थँक्स सांगा माझ्याकडनं. थँक्स. अगं मला नाही, तुझ्या त्या प्रेमळ मित्राला थँक्स म्हण. त्याच्यावर तू प्रेम करतेस. अगं आता काय मनातल्या मनात थँक्स म्हणतेस का त्याला? नाही असं काहीच नाही. नाही असं काहीच नाहीये. मला माहिती होतं तू असंच म्हणणार. एनिवे ऐक, आता आपण शांबी वहिनीला बाहेर जाण्यासाठी कसं कन्व्हिन्स करायचं यावर फोकस करायला. ओके. हो पण एक ना, मला नाही वाटत वहिनी तयार होईल या सगळ्या गोष्टीला. कठीण आहे. पण इम्पॉसिबल तर नाहीये ना. तर विचार कर असं काय करू शकतो ज्याने शांभवी वहिनी कन्व्हिन्स होईल. आयडिया. बोल ना. एक आयडिया. अरे ग्रेट आयडिया. चल डन. येस. असंच करूया. येस. नाही मला नको. अगं. नाही मला भूक नाही अजिबात. मी चहा घेईन नंतर. बस. ना या गोळ्या दिसायला सारख्या आहेत आणि मग तुला त्रास होणार आणि तुझी तडफड होणार. अरे वा, बदललेल्या गोळ्यांचा असर मस्त होतोय. आत्ता खावंसं वाटत नाहीये, नंतर जगावंसं वाटणार नाही. वा मस्त. बस. बरं ऐक, तुला मी फळं देऊ का? नाही फळं पण नको. तू बस ना. तू खा. मला वाटलं साकेत दादा. शांभवी वहिनी तुझ्या बरोबर प्रेमाचं नाटक करते. काय? ए अनिकेत, काय वाटतं ते बोलतोस रे? हा हो जी. त्यामुळे मी असं याआधी कधी म्हणालो नाहीये, पण सी मला जे फील झालं, मी जे ऑब्झर्व केले ते सांगतो. शांभवी वहिनीचं तुझ्यावर प्रेमच नाहीये.
एक मिनिट अनिकेत, काय काय बोलतोयस तू? कळतंय का तुला? हो, ते म्हणजे वहिनीचं जर तुझ्यावर खरंच प्रेम असतं तर त्या तुझ्याबरोबर हनीमूनला यायला तयार झाल्या असत्या ना. आणि नकार नसा दिला, आणि ज्या अर्थी त्या नकार देत आहेत म्हणजे त्यांचं तुझ्यावर प्रेम नाहीये, तुझ्यावर विश्वास पण नाही. अटक करतायत ऑब्व्हियसली. आय मीन मला तरी असं वाटतंय. तुला काय वाटतंय चंद? या अतिशहाण्याला कोणी सांगितलं मध्येच हा विषय काढायला? नको तिथे याचं डोकं जाम चालतं. याला राजनाथ भेटला. ऐका अनिकेत, छवी, थांबवा हा विषय. काय विषय नको तितका वाढत चाललाय. दादू, विषय वाढत नाहीये. फिरंग्या फॅक्ट सांगतोय. आणि वहिनी, तू पण सारवासारव करू नकोस. प्रेम नाहीये ते दिसतंय सरळ. छवी, तू पण बोलतेस? अरे काय बाईची, काय चाललंय तुम्हा दोघांचं? मला खरंच कळत नाहीये. काय विषय हा? मध्येच कुठून आला हा विषय? काय बोलताय तुम्ही? शांभवी घाबरली किती, बघताय का तुम्ही? बाईची सांग त्यांना, काय काय विषय हा? ठीक आहे, आम्ही नाही वाढवत विषय, पण मला एकदा वहिनीच्या तोंडून ऐकायचंय की त्यांचं तुझ्यावर किती प्रेम आहे. आणि बघ ना बाय्याजी, एवढ्या वेळचे आम्ही दोघं बोलतोय वहिनींना, पण वहिनी काहीच बोलत नाहीये, गप्प बसल्या. आणि माणूस गप्प बसतो त्याचे दोनच अर्थ निघतात, एकतर हो किंवा काय? किंवा नाही. ते बोलून दाखवायचं नसतं. मी खरंच शपथ घेऊन सांगते, मी असं काहीच नाहीये. माझं साकेतवर खरंच खूप मनापासून प्रेम आहे. आणि प्रेम आहे म्हणूनच तर लग्न केलंय आम्ही. तुम्ही खोटे. अरे असं असतं तर तुम्ही साकेत दादा बरोबर हनीमूनला जायला तयार झाला असता. नवरा म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवला असता. अनिकेत, शांभवी वहिनी, हो की नाही? हो, मी फिरायला जायला तयार आहे. काही प्रॉब्लेम नाही. हे काय टाळ्या देत आहे? अच्छा, म्हणजे हा तुमच्या दोघांचा कट होता. शांभवीकडून होकार मिळवायला. हा, अरे काय हे बघ किती घाबरलीये. ब्लॅकमेल करता का रे तिला? हा, अर्थात. सॉरी Sorry, वहिनी, सॉरी वहिनी. सॉरी. या सगळ्या प्लॅन मागे ना माझं डोकं नव्हतं, फिरंग्याचं डोकं होतं. काय सी वहिनी, आम्हाला एवढंच वाटतं की तुम्ही साकेत दादा बरोबर कुठेतरी काही दिवस फिरून यावं, तुमचा वेळ घ्यावा, या सगळ्या टेन्शन मधनं जरा बाहेर पडावं. आणि इथलं सगळं टेन्शन घ्यायला आम्ही आहोत ना, तुम्ही एन्जॉय करा फक्त. काय अनिकेत, ओके, काय तुम्ही दोघं पण? आता तुम्ही दोघे हनीमूनला जाताय, दॅट्स फाईन. ओके ओके ओके. आणि आता साकेत दादा आणि आपल्या बहिणी फिरायला जातात, या निमित्ताने माझ्याकडनं एक छोटीशी पार्टी. डोक्यावर पडलेत सगळे राजगुरू. या बटाट्या बरोबर जावंच लागणार बहुतेक. पण राजनाथ, त्याचं काय करू? मी इथे नसताना तो इथे आला तर माझं भूतकाळ सगळ्यांसमोर आहे.
काहीही झालं तरी आज मी ह्या घरात घुसणार आणि त्यानंतर मग क्षमा तुझा भूतकाळ वर्तमानात येणार. खरंच हो अनबिलिव्हेबल. म्हणजे छबिताई आणि प्रेम. हा म्हणजे मला अंदाज आहे तसा. अगं पण 99% शुअर आहे मी, फक्त 1% नाहीये. कारण तिने असं स्वतःच्या तोडून नाही सांगितलंय ना मला अजूनपर्यंत. पण आजच्या नाईट आउट मध्ये आपल्याला काही करून तिच्याकडनं हे बदवून घ्यायचं. दादा आज ना सगळ्यांसमोर तुझी पोल खोल. बेस्ट आयडिया ही. हा पण त्यासाठी मला तुझी मदत लागणार आहे किरू. अरे दादा करते ना, तू फक्त बोल काय करायचंय बोल. फार काही नाही करायचंय. आपल्याला ना आपण आता जो गेम खेळणार आहोत त्या गेम मध्ये चिटिंग करायची. काय चिटिंग? दादा चिटिंग सांगतो ऐक. चिटिंग म्हणजे आपल्याला That's it. डन. बेस्ट आहे दादा, बेस्ट आहे. ओके सो लक्षात ठेव. तुला काय करायचंय, गेमच्या लास्ट राऊंड मध्ये काही झालं तरी मी तू आणि छबिताई असणार. करेक्ट. स्मार्टी. स्मार्ट. तुझी बहीण आहे दादा. हा पण काही जास्त एक्साइटमेंट मध्ये त्याच्यापेक्षा जास्त इम्प्रोवाइज वगैरे करायला जायचं नाही आम्ही. ठीक आहे. ओके. हा झालं समाधान? काय सारखं सारखं गार पाणी पिऊन सर्दी झाली आणि आता कणकण भरली तुला. कोणी सांगितलं ग मी गार पाणी पिते म्हणून? कोणी सांगायला कशाला हवाय ग मला? मी स्वतः बघितलंय. दबक्या पावलाने किचन मध्ये गेली होतीस, फ्रीजचं दार हळूच उघडलंस आणि गट्टा गट्टा गार पाणी पित होतीस तू. आणि या खोलीच्या बाहेर पडलीस ना तर बघ फक्त मी तुला शिक्षा करेन आता. हे तू माझी टीचर आहेस काय आणि मी तुझी विद्यार्थिनी? नाही, मी तुझी केअरटेकर आहे आणि तू माझी पेशंट आहेस. समजलं? गार पाण्याचं कौतुक तू मला सांगू नकोस. तुला माहित नाही, लहानपणी ना आमच्या वाड्याच्या बाहेर एक कुल्फीवाला यायचा. ती गाडी असायची टन 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 तो. मग आम्ही सगळी मुलं ना जमायचो आणि खूप कुल्फी खायचो. माझे वडील मला ना रोज 1 रुपया द्यायचे कुल्फी खायला. हो ताईजी, तेव्हाची गोष्ट वेगळी होती, आत्ताची गोष्ट वेगळी आहे. आता तू लहान होतीस, आता तू मोठी आहेस आणि आता काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे कुठेही जायचं नाहीये, इथे शांतपणे झोपायचे, आराम करायचे. चला चला झोपायची तयारी करूया. तुम्ही झोपायला घे. चल मी झोपणार मग नाही. हा वा वा, तुम्ही सगळे बाहेर जाऊन मजा करणार आणि मी इथे एकटी खोलीत काही कणकण फणफण काही झालेली नाही मला. ए अजिबात यायचं नाहीये बाहेर. सरळ सांग ना, तुम्हा सगळ्या तरुण मुलांमध्ये माझी अडचण होते म्हणून. ग बाह्याची काही काय बोलतेस? ठीक आहे तू ये बाहेर, पण अजिबात मस्ती करायची नाहीये, अजिबात आरडाओरडा करायचा नाहीये. सगळ्यांमध्ये असलीस ना की तुला काही भान नाही राहत कसलं. बरोबर मास्तर बाई, ऐकेन तुमचा, लसून जाईल.